कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील रॉयल गार्डन सोसायटीत पाणी साचण्याच्या गंभीर समस्येमुळे रहिवासी संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात अमर उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय। अपूर्ण अंडरग्राउंड पार्किंगमुळे गेल्या 3 वर्षांपासून पाणी साचत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। या समस्येमुळे इमारतीच्या पायाभूत रचनेला धोका निर्माण झाला असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच सोसायटीतील काही व्यक्तींनी अनधिकृतपणे कारभार चालवल्याचाही आरोप त्यांनी केलाय। या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। की आम्ही जे आमच्या रॉयल गार्डन सोसायटीच्या बेसमेंटमध्ये जे संरक्षण भिंत आम्ही बांधण्याचं काम करणार होतो किंवा केलेलं गेलं होतं, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि ते काम स्थगित केलेलं आहे। त्याच्यामुळे होणाऱ्या जे काही समस्या आहेत तर त्या आमच्या पूर्ण होत नाही, त्याची दाद काही कोणी घेतली नाही आजपर्यंत। त्याच्यामुळे आम्ही हा उपोषणाने बसलेलो आहे। आम्ही त्या मागण्या आमच्या निदान पूर्ण व्हाव्यात हीच आमची अपेक्षा आहे। फक्त तुम्हाला परेशान कोण करतं ते पण तुम्ही आता परेशान करणाऱ्या व्यक्तीचं नाव न सांगता आमच्या फक्त ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता व्हावी एवढंच आमची अपेक्षा आहे फक्त। मी मनीष खाती, सेक्रेटरी रॉयल गार्डन। तर आज आपण उपोषणाला बसलो आहे। तिचा मेन कारण म्हणजे KDMC परवानगी देत नाही आणि ती आपलं सेल ॲग्रीमेंट नाही आहे। तिला आम्ही पत्राद्वारे कळवलं आहे की तुमचा ॲग्रीमेंट आम्हाला शेअर करा, त्यानंतर तुम्हाला मेंबरशिप आपण देऊ। पण हे बघा, आम्ही स्पीड पोस्टद्वारे दिलं आहे, तो रिटर्न आलं आहे। एकही पत्र ती घेत नाही। गेल्या 3 वर्षापासून मेंटेनन्स भरला नाही। अराऊंड 1,30,000 रुपये मेंटेनन्स पेंडिंग आहे। आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्ष समोरासमोर लेटर देतो ती घेत नाही, शिवीगाळ करते। आणि जेव्हा स्पीड पोस्टद्वारे देतो ती पूर्ण पत्र पण घेत नाही आणि ते सगळे पत्र आम्हाला परत येतात। आणि माझ्यावरती तिने खोटे आरोप पण केले की तुम्ही 50,000 घेतले सेटलमेंटसाठी, कारण की ती मला बोलत होती की जी मेंबरशिपचा तुम्हाला फॉर्म दिला ते मला परत द्या। मी त्यांना सांगितलं की एकदा इन्व्हर्ट झालेला डॉक्युमेंट परत देता येत नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रजिस्टर ऑफिसला तक्रार करा। आणि हे झाल्यानंतर तिने माझ्यावरती आरोप केले की सेक्रेटरीने 50,000 घेतले माझ्या घरी येऊन आणि बोलले की मी मेंटेनन्स आणि बिल्डरचे पैसे तुमचा सेटलमेंट करून देते। पण तसा काही प्रकार नाही। तर ह्याची मी एक कंप्लेंट कोळसेवाडी पोलीस स्टेशनला पण देऊन आलो आहे, पण आत्तापर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही। आणि सोसायटीतर्फे पण आम्ही एक 90 लोकांची साईन होती, तर पूर्ण एक डॉक्युमेंट आम्ही देऊन आलो आहे, त्याची तक्रार झाली नाही। परत एक रिमाइंडर आम्ही दिलं आहे, त्याची पण काही दखल घेतली गेली नाही। आणि याच्या अगोदर एक जी कमिटी होती त्या कमिटीने पण एक तक्रार दाखल केली होती, पण त्याच्यावरतीही काही ॲक्शन घेतला गेला नाही कोळसेवाडी पोलीस स्टेशनकडून। रॉयल गार्डनमध्ये आज अमर उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे। आमची मागणी म्हणजे अशी आहे का जी बिल्डिंगमध्ये बेसमेंटमध्ये जी पार्किंग आहे त्याच्यामध्ये जे पाणी साचत राहतं आणि त्याची संरक्षण भिंत ही तुटली आहे। आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2023ला आम्हाला परवानगी दिली होती, पण आत्ता पत्रव्यवहार करून ते आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी देत नाही। मग आम्ही या ठिकाणी जगायचं कसं काय? उद्या ही बिल्डिंग पडली किंवा त्या बिल्डिंगला काही धोका झाला तर आमची जीवितहानी आहे, आरोग्यालाही धोका त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आहे। तिकडे मच्छर साचतात, काही ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्प पण पाहिलेले आहेत। आणि या ठिकाणी आम्ही राहत असताना आम्हाला हा जर धोका जर निर्माण होत असेल तर आम्ही राहायचं कसं काय? अधिकारी आम्हाला तिकडे दाद देत नाही, मग आम्ही दाद कुणाकडे मागायचे? शेवटी आमच्याकडे एकच पर्याय, तो म्हणजे अमर उपोषण, आणि त्यासाठी आम्ही इकडे बसलेलो आहे।